श्री गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा, विनवितसे कर जोडून भक्तिभावे करुणिया. म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वा कथानुसंधानी, पतीसहित सुवासिनी आली गुरु समागमे. श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारोनी आम्हासी निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा, दुसरे दिवशी प्रातः काळा, दंपती दोघे गुरुजवळा, येऊनी बैसती वंदुनी, विनविता ती कर जोडोनी, आम्हा शोक घडले दिनी. एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले, रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलला परियेसी. कानी बांधोनी प्रेतासी दहन करी म्हणितले, आणिक एक बोलिले रुद्रसुक्त असे भले. अभिषेक करीती विप्रकुळे ते तीर्थी आणावे, आणोनी तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी. अंतकाळ समय दर्शन करी श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे, ऐसे सांगोनी आम्हासी आपण गेला परियेसी. रुद्राक्ष राहिले मज पासी, पतिश्रवणी स्वामिया ऐकोणी तियेचे वचन. श्री गुरु हासती सांगोन, श्री गुरु सांगती हासोन, रुद्राक्ष दिले आम्हीच जाण, तुझी भक्ती देखोनिया. भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी, पापे न लागती परियेसी. उत्तम अथवा निचाते सहस्त्र संख्या जो नर, रुद्राक्ष मारा करिहार. स्वरूपे होय तोची रुद्र, समस्त देव वंदिती. सहस्त्र जरी न साधती, ताही बाहुस षोडस असती. शिखेसी बांधा एक ख्याती, चतुर्विशती दोही करी. कंठाभरण 32 मस्तकी बांधा चत्वारिशांचे. श्रवणद्वयी 12 धारण करावे परियेसा. अष्टोत्तर 101 कंठी माळा करी सुरेख. रुद्रपुत्र समान एक, येणे विधी धारण केलिया. त्याचे फळ असे अपार, माळा रुद्राक्ष असे थोर. जैसे मिळती समयानुसार, रुद्राक्ष धारण करावे. ज्याचे गळा रुद्राक्ष असती, त्यासी पापे नातळती. त्यासी होय सद्गती, रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्ष माळा धरोणी, जप करीती अनुष्ठानी. अनंत फळ असे जाणी, ऐका श्रोते एकचित्ते. रुद्राक्ष ठेवणी पूजेसी, अभिषेकावे रुद्रसुक्तेसी. लिंगपूजा समानेसी, फळ असे निर्धारे. एकमुख पंचमुख 11 असती मुख. चतुर्विशाती कौतुक, मुख असती परियेसा. हे उत्तम मिळती जरी, अथवा असती नाना परी. धारण करावे प्रीती करी, लाधे चतुर्विध पुरुषार्थ. याचे पूर्वीला आख्यान, विशेष असती अति गहन. ऐकता पापे पळोन, जाती त्वरित परियेसा. राजा काश्मीर देशी, भद्रसेन नाम परियेसी. त्याचा पुत्र सुधर्मा ऐसी, प्रख्यात होता अवधारा. त्या राज्याचा मंत्री सूत, नाम तारक असे ख्यात. दोघे कुमार ज्ञानवंत, परमसख्यत्वे असती देखा. उभयता एक वयेसी, सुकुमार अति सुंदरेसी. एके स्थानी विद्याभ्यासी, वर्तती देखे संतोषे. क्रीडास्थानी सहभोजनी, असती दोघे संतोषोनी. ऐसे कुमार महाज्ञानी, शिवभजक परियेसा. सर्वदेही अलंकार, रुद्राक्षमाळा शृंगार. भस्मधारण त्रिपुंड, तिलक असे परियेसा. वर्तता असे एके दिवशी, तया राजमंदिरासी. आला पराशर ऋषी, साक्षात ब्रह्म तो देखा. ऋषी आला देखोनी, राजा सन्मुख जाओनी. साष्टांग नमोनी, घेऊन आला मंदिरात. कर जोडोनी मुनीश्वरासी, विनवी राजा भक्तीसी. पिसे लागले पुत्रासी, काय करावे म्हणतसे. रत्नाभरण अलंकार, न घेती भूषणे परिकर. रुद्राक्षमाळा कंठी हार, सर्वाभरणे तेची करीती. शिकविल्या नायकती, कैसे ज्ञान याचे मती. स्वामी याते निरोप देती, तरीच ऐकती कुमारक. भूत भविष्य वर्तमानी, त्रिकाळज्ञे मुनी तुम्ही.
याचा अभिप्राय विस्तारोणी निरोपावे दातारा. ऐकोणी रायाचे वचन पराशर ऋषी जाण. निरोपितसे हासोन म्हणे विचित्र असे ऐका. तुझ्या आणि तुझ्या मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा. सांगेन एकचित्ते साचा म्हणे ऋषी तयेवेळी. पूर्वी नंदीग्राम नगरी होती एक वैश्या नारी. अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती. सर्वाभरणे तिसी असती जैसी दिसे मन्मथरती. नवयौवना सोमकांती अति लावण्य सुंदरी. असो निवारवणिता म्हणे आपण पतिव्रता. धर्म करी असंख्याता अन्न वस्त्रे ब्राह्मणासी. सखी वर्ग सहित नित्य नृत्य करी मनोरथ. कुक्कुट मर्कट विनोदार्थ बांधिले असती नृत्यमंडपी. तया मर्कट कुक्कुटासी रुद्राक्षमाळा भूषणेसी. कुक्कुटाच्या शिखेसी रुद्राक्ष एक बांधिला असे. तया मर्कट कुक्कुटासी शिकवी नृत्य विनोदेसी. वर्तता एके दिवशी अभिनव झाले परियेसा. शिवव्रत म्हणजे एक वैश्य आला महाधनिक. रुद्राक्षमाळा भस्मांक प्रवेशला तिच्या घरी. त्याचे सव्य करी देखा रत्नखचित लिंगनिका. तेज फाके चंद्रार्का विराजमान दिसतसे. देखोनी लिंग रत्नखचित विस्मय करी वारवणिता. आपुले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे. पुसातया वैश्याशी देईन जरी मोलासी. अथवा देईल रतीसी होईन कुलस्त्री दिवसतीन. ऐकोनी सखियांचे वचन म्हणे वैश्य हासोन. देईन लिंग मोहन रतिकांक्षा करुणिया. तुमची मुख्य वारवणिता होईल जरी माझी कांता. दिवस तीन पतिव्रता होणी असणे मन भावे. ऐकोणी वैश्य वचन बोले वारवणिता आपण. दीनत्रय सत्य जाण होईन तुमची कुलस्त्री. लिंग देखोणी वैश्येशी बोले वैश्य परियेसी. माझ्या प्राण समानेसी लिंग असे जाणरुवा. या कारणे लिंगासी जतन करावे परियेसी. हानी होता लिंगासी प्राण आपुला त्यजीन. संभोग समयी लिंगासी ठेवू नये जवळिकेसी. म्हणे वैश्य तियेसी तयेवेळी परियेसा. ऐकोणी वैश्य वचन मंडपी ठेविले लिंगरत्न. मध्यस्तंभी वैसवोन गेली अंतर्गृहासी. क्रीडा करीत दोघे जण होती एका एक क्षण. उठिला अग्नी अद्भुत जाण तया नाट्यमंडपात. अग्नी लागोणी मंडप भस्म झाला जैसा धूप. वैश्य करीत असे प्रलाप देखोनिया तयेवेळी. म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले. विझविता ती अतिप्रबळे नगर लोक मिळवणी. विझवणी पाहती लिंगासी झाले दग्ध परियेसी. अग्नीत मर्कट कुक्कुटांसी दहन झाले अवधारा. वैश्य देखोणी तयेवेळी दुःख करी अतिप्रबळी. प्राणलिंग जळून गेले आता प्राण त्यजेन मी. लिंग दहन झाले म्हणत अग्नी प्रवेश केला त्वरित. नगर लोक विस्मय करीत वैश्या दुःख करीतसे. वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी झाली निर्धारू. पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्यजीन. आपुले बंधू सहोदरासी नमोनी पुसे तयेवेळेसी. निरोप द्यावा आपणासी पती समागमे जातसे. ऐकोणी तियेचे वचन दुःख करीती बंधुजन. म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतेसी. ऐसे वैश्य किती येती त्याची कैसी होतशी सती. हासती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे. माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य. पतिव्रता धर्मख्यात वेदशास्त्री परियेसा. पती सवेचे नारी सहगमन जाय प्रीती करी. एक एक पाऊले भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे. म्हणून विनवी समस्तांसी निघाली बाहेर संतोषी. आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा. स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तेवेळी. नमुनी समस्त द्विजांसी उभी ठेली अग्निपाशी. उडी घालिता वेगेसी अभिनव झाले तयेवेळी. सदाशिव पंचवक्र दशभुजा नागसूत्र हाती असे बाणपात्र.
त्रिशूळ डमरू करियसे भस्मांकित जटाधारी बैसलासे नंदीवरी धरिता झाला वरचेवरी वैशेसी तयावेळी ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझ्या परीक्षेसी धर्मे धर्म पहावयासी येणे घडले परियसा तुझे मन पहावयासी झालो अग्निप्रवेशी तूची पतिव्रता होसी सत्य केले व्रता आपुले तुष्टलो तुझे भक्तिसी देईन वर जे मागसी आयु आरोग्य श्रियेसी जे इच्छिसी माग आता म्हणे वैश्यातये वेळी न लगे वर चंद्रमौळी स्वर्गभूमी पाताळी न घे भोग ऐश्वर्य तुझे चरण कमळे भृंग होणी असे महाभाग्य माझे इष्टबंधुवर्ग सकळ तुझे सन्निधेसी ऐकोणी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण समस्ताभिमानी बैसवोन घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्यमंडपात जो का झाला मर्कट घात तया कुक्कुटा समवेत दग्ध झाले परियेसा म्हणे पराशर ऋषी सांगेन तया परियेसी मर्कटत्व त्यजुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाचे कुशी कुक्कुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्वसंस्कारा करिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करिता ती त्यांच्या पुण्या नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परिरायासी सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे ऐकोणी ऋषींचे वचन राजा विनवी कर जोडून प्रश्न केला अति गहन सांगेन एका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपण नाम त्रयस्त्रिशतमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।